नमस्कार. आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शिवडे गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गावाच्या हद्दीतील कृष्णा नदी पात्रात 18 मार्च रोजी सकाळच्या सुमारास एका चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं. मात्र तपासादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदुरे मिळू लागले आणि अखेर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यात यश मिळवलं. हा मृतदेह कर्नाटकातील बिजापूर जिल्ह्यातील नागठाणे गावातील सिद्धार्थ आरेकरी या चिमुकल्याचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर तपासाला अधिक वेग आला. पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मृत मुलाचा वडील मल्लिकार्जुन आरेकरी याच्यावर संशय घेत तपास करण्यात आला. चौकशी दरम्यान समोर आलं की काही मित्र त्याला सतत चिडवत होते की सिद्धार्थ हा त्याचा मुलगा नाही. या गोष्टीमुळे तो आपल्या पत्नीवर संशय घेत होता. गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून पती-पत्नींमध्ये सतत वाद सुरू होते. या मानसिक तणावातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली. 16 मार्च रोजी त्याने मुलाला शाळेत प्रवेश घेण्याचा बहाणा करत विजापूरहून साताऱ्याच्या उंब्रज येथे आणलं. त्यानंतर तो मुलाला घेऊन कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत कृष्णा नदीकाठी गेला. पोलिसांच्या तपासानुसार तिथे कोणीही नसल्याची खात्री करून त्याने मुलाला नदीत ढकलल्याचं समोर आलं. या घटनेनंतर 18 मार्च रोजी नदीत हा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान विजापूर पोलिसांनी आरोपी वडील मल्लिकार्जुन आरेकरी याला ताब्यात घेतला आहे. सध्या या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. अशाच ताज्या आणि अपडेट न्यूजसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.